चालक म्हणून काम करत असलेल्या एकाने साथीदारासह घरातील तब्बल 440 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 75,000 रुपये रोख असा एकूण 50,25,000च्या मुद्देमालावर डल्ला मारण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यासह त्याच्या साथीदाराला शिताफीने अटक केली. प्रकाश चौगुले आणि अमित शिंदे अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केलं असून या जबर चोरीमध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा शोध सध्या कोल्हापूर पोलीस घेत असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काल दुपारी 3:30 वाजता सुमारास राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये सम्राटनगरला राजीव पाटील म्हणून एक इसमाची घरावर दोन अनोळखी माणूस 2 हेल्मेट घालून चाकू घेऊन आतमध्ये आलेले आहे. एक 80 वर्षाची इसम आतमध्ये होता. त्यांना घाबरून 2 तिजोरी आणि एक दागिन्याची बॉक्स चोरी केलेले आहे. आणि प्राथमिक सीन ऑफ क्राईमला बघून प्राथमिक विश्लेषण केला तरी आम्हाला असं वाटलं की जो इस्माला सवय आहे आतमध्येची ओळख आहे तो माणूस करण्याची चान्स आहे. तो म्हणून आम्ही प्रायमरी लीड्स डेव्हलप केलेले आहे. तो प्रायमरी लीड्सला आम्हाला त्यांची ड्रायव्हर त्यांच्याकडे एक 4 वर्षापासून एक ड्रायव्हर काम करत होता. त्यांचे नाम आहे प्रकाश चौगुले. तो आणि त्यांची मित्र अमित शिंदे दोघांची आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये घेतलेला आहे आणि प्राथमिक त्यांच्या विश्लेषण केला. तो लीड्स डेव्हलप केला तरी आम्हाला आमची डाऊट थोडं स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्यांची लोकेशन घेतला तरी काल रात्री 1:30 वाजता तो गोकुळ शिरगाव हद्दीत लक्ष्मी टेकडी एरियामध्ये तो भेटला होता. तो जे कार तो वापरला होता वर्ना कार MH45 2200 तो कार भेटला होता आणि तो कारची बूटला त्यांची 2 हेल्मेट, एक चाकू आणि 2 तिजोरी आणि एक दागिन्याची बॉक्स भेटला होता. आणि नंतर आम्ही त्यांना विचारला, इंट्रॉगेट केल्यानंतर आम्हाला माहिती आली आहे ते दोघ जण एक ऍक्सिस बाईक घेऊन आलेले आहे. घरासमोरला तो बाईक सोडला, आतमध्ये गेला, चोरी केला. एक 23 तुलेची दागिने चोरी केला 2 तिजोरीतून आणि बाहेर आला. तिथून तो एक पेट्रोल बंक कडे गेलेला आहे. तिथे प्री प्लॅन्ड तो एक वर्ना कार ठेवला होता. तो तिथे ऍक्सिस बाईक सोडून तिथून वर्ना कार घेऊन तो पळून गेला होता. तो त्यांच्या मॉडसमध्ये पेट्रोल पंप चूज केला तरी पेट्रोल पंपला काय एक बाईकला सोडला तरी लोकांची शंका नाही होईल. तो त्यांची आयडिया होता. तो LCB टीमला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेला आहे की लवकरात लवकर पूर्ण उघडकीस करून चोरची पकडण्याची आहे. आणि रवींद्र कलमकर आणि त्यांची टीम छान काम केलेले आहे. विथिन 10 hours त्यांची पकडले आहे त्यांना आणि पूर्ण रिकव्हरी केलेली आहे. ऍक्च्युअली FIR मध्ये थोडं कमी घेतला होता, त्यांची पावती नव्हता तरी तिथे एक 18 lakhs वर्थ 23 तुले ची FIR मध्ये घेतला होता. ऍक्च्युली त्यांच्यापेक्षा जास्त भेटला आहे आणि त्यांनी पूर्ण खात्री करून त्यांची पावतीचा त्यांचा वापर करतोय आता.